काय करायला आलाय रे? कार्टून बघताय? ओके ओके. राम राम मंडळी. तर बघितलंच असेल मंडळी, आरवी भैया कार्टून बघत बसलेले आहेत आणि इकडे बघू शकता मस्तपैकी सकाळचा नाश्ता तयार होत आहे. तर मंडळी नाश्ता तयार झालेला आहे. नाश्ता जो आहे तो डोसा उत्तप्पा केलेला होता. तर मुलं बघा दोघजण मिळून खात आहेत. होय, अलिगावात गेल्यावर का? बरं बरं बरं. अलिगढ गेलं आजीला ग्रीन मुंबई दिलं होतं. बर लाईट ग्रीन होतं ते. बरं ग्रीन होतं फक्त. बरं, ठीक आहे, खावा. तर मंडळी बघू शकता हा जो आहे तो डोसा तयार झालेला आहे आपला. मंडळी कसे आहात? शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. तर मंडळी बघू शकता दोघं पण आलेले आहेत, आरवी आणि भैया तयार होऊन. तर दोघांना आज सुट्टी आहे, काल पण सुट्टी होती आणि उद्या पण सुट्टी आहे. तर भैया सुट्टी आहे ना? सुट्टी आहे ना? कुठं जायचं? फिरायला. परत होमवर्क करणार ना? भैया तू होमवर्क करणार? ओके. तर भैया पण होमवर्क करतोय. मंडळी बघू शकता 3 दिवस सुट्टी आहे. 26 जानेवारी पण आलेले आहेत. तर बघूया आता अभ्यास करतात की नाही मुलं. तर फिरून आल्यानंतर अभ्यास करणार आहेत असं तर म्हणतायत. तर बघूया आपण काय करतात. मंडळी तुम्हाला मी अभ्यास पण दाखवतो. मंडळी कसे आहात? तर मंडळी बघू शकता गावाकडून भैयाला गाड्या दिलेल्या आहेत. तर आत्या आलेली मंडळी. आणि भैया ही गाडी कोण दिली? आत्या. आणि ही मोठी गाडी कोण? मामी. हां, मामा मामीने दिली ना. आता आरवीकडे जाऊया आपण. आरवीला काय काय मिळालेलं आहे? काय आहेत आरवी? डॉल आहेत का? काढायला येते का तुला? तर मंडळी बघू शकता गावाकडून दिदी आलेली होती. तर ही वर कर आरवी बाहुली अशी दाखव ना बघू. तर मंडळी बघू शकता मामा मामीनं आरवीला बाहुली पाठवलेली आहे. बाहुली खूपच छान आहे. आणि त्याच्यामध्ये काय पलीकडे काय? तिकडे ते पण दाखव काय. तर हे आणलेलं आहे आत्यानं सांगोलच्या जत्रेमधून. हे मला वाटते बाहुली आहे. हा, डबल आहेत तर म्हणजे. तर मंडळी बघू शकता आरवीला मस्तपैकी बाहुल्या मिळालेल्या आहेत. तर आत्या सगळं साहित्य गावाकडलं जे आलेलं आहे तर ते देऊन गेलेले आहे. तर मंडळी बघू शकता तर अशा 2-2 बाहुल्या मिळालेल्या आहेत आरवीला खेळायला आले आरवी. तर त्याच्यानंतर मम्मी पप्पानं गावाकडून पाठवलेलं आहे आत्याजवळ अंडीसुद्धा. कारण आरवी भैयाला म्हणजे आता थंडी चालू आहे तर त्याच्यामुळे अंडी पाठवलेले आहेत. तर बघू शकता माळव पण आहे, अंडी पण आहेत. तर अंडी प्रिया काढून ठेवत आहे म्हणजे की व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे, नाहीतर ते खराब होतात. तर इकडे बघू शकता भैयाला गाडी दिलेली आहे. मामा मामीकडून गाडी आलेली आहे गावाकडून. तर मंडळी बघू शकता गाडीचं काय तर मोडून ठेवलेलं आहे पहिल्यांदाच. तर त्याच्यानंतर दिदीनं जे गाड्या आणलेल्या आहेत त्या खाली आणलेल्या आहेत. छोट्या गाड्यांचं पाकिट आणलेलं आहे. तर असं भैयाला गाड्या मिळालेल्या आहेत आज. तर भैया पण मस्तपैकी बिझी झालेला आहे. तर त्या थारच्या आणि त्या गाड्यांच्या छोट्या मागं लागलेला आहे. तर असं मंडळी आहे आजचं नियोजन भैया आरवीचं. तर बघू शकता इकडं आहे माळवं, म्हणजे दिदीने येता येता माळवं पण घेतलेलं आहे, ते पण दिलेलं आहे मंडळी. इकडं बघू शकता. तर इतकी सारी मंडळी अंडी आहेत कारण थंडी आहे. आरवी आणि भैयासाठी अंडी दिलेली आहेत. तर बघू शकता इकडं भातुड्या आणि कुरड्या पण मम्मीने दिलेल्या आहेत. तर थोडं खोबरं पण दिलेलं आहे. आणि इकडे जे आहेत ते पोत्यामध्ये धान्य आहे. तर एवढं सगळं मंडळी दिदीनं गाडीमध्ये आणलेलं आहे टाकून. तर हे बघू शकता रामफळ आहे. तर रामफळ जे आहे ते आरवीच्या मामा मामीकडून आलेलं आहे. तर बघू शकता पिकायला आलेले आहेत. तर हे असे रामफळ आहेत मंडळी. तर आता पिकलेले जे आहेत ते खाणार आहोत आणि त्याच्यानंतर कच्चे जे आहेत ते ठेवणार आहोत. तर मंडळी असं गावाकडून आलेलं आहे मटेरियल. तर बघू शकता लगेचच प्रियानं चालू केलेलं आहे. अंडा राईस करायला सुरुवात केलेली आहे. तर अंडा राईस केल्यानंतर भैयाला मी अंडा राईस घालणार आहे आणि आम्ही पण खाणार आहे. तर मंडळी बघू शकता अंडा राईस कसा केला जातो. तर त्याची रेसिपीच म्हणू शकता मंडळी. तर असे अंडी टाकायचे. आता 4-5 जे आहे ते टाकलेले आहेत कारण की सर्वजणच ह्याच्यामध्येच खाणार आहोत, कारण भात जो आहे तो जास्त होता. तर इकडं बघू शकता चटणी टाकलेली आहे.
चटणी टाकल्यानंतर पूर्णपणे त्याला हलवून घ्यायचं आहे, मस्तपैकी मिक्स करायचं आहे. इकडं बघू शकता कांदा वगैरे सगळं टाकलेलं आहे, मीठ पण टाकलेलं आहे मिश्रणामध्ये. त्याच्यानंतर आता इथं जे मसाले आहेत ते टाकायला सुरुवात केलेली आहे प्रियानं. आणि त्याच्यानंतर आपलं जे मटेरियल तयार केले आहे अंड्याचं तर ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते बघा हलवून घ्यायचं आहे, पूर्ण घट्ट होतं. जसं की ऑमलेट आहे तसंच थोडंफार दिसतंय. तर आपण आज अंडा राईस जो आहे तो बनवणार आहोत. राईस जो आहे तो ऑलरेडी बनवून ठेवलेला, म्हणजे थोडासा सकाळी केलेला तोच होता. इकडं अंडी आहेत म्हणून आम्ही ते दोन्हीला मिक्स करायचं ठरवलेलं आहे. तर मंडळी बघू शकता आता अशा पद्धतीनं अंडा राईस झालेला आहे. तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.